हॅलो गाईस, तर आजच्या ब्लॉगमध्ये पण स्वागत आहे. आणि आजचा आपला जर्नी असणार आहे सातारा, म्हणजे माझं गाव पाटण ते वापिस पनवेल मुंबई. आणि तुम्हाला माझा नजारा दाखवतो गावचा ॲज युजल. मागे पण इथे थांबलो होतो, हाच तो सडा. आणि आता इथून आम्ही निघतोय, सगळी तयारी झालेली आहे, भाऊ पण तयार रेडी आहे, आपले रेड ब्युटी पण रेडी आहे. आणि आज बघू, जर प्रॉपरली जायला जर भेटलं. कुठे जायचं होतं? गणपती कुठला? खिंडीतला गणपती म्हणून आहे एक, नागठाण्याच्या तिथे. तर आता तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि तिकडे म्हणतात तो पण गणपती नवसाचा आहे, तो पण खूप पॉप्युलर आहे या एरियामध्ये. तुम्ही पण नक्की येऊ शकता. तर आता तिकडेच जाऊया आणि लेट्स गो, लेट्स कंटिन्यू द जर्नी. पालीच्या खंडोबाला आलो आहे आणि आम्ही दोघ जण आहे. आमचं ताट. लेट्स गो इनसाइड. दर्शन झालेलं आहे आणि कपड्याची वाट लागली. कपड्याची वाट लागली. फायनली दर्शन झालंय आणि आम्ही इथून निघतोय. भरपूर वेळ झाला. अब नेक्स्ट खिंडीच्या गणपतीला जाऊ. हे मध्येच जवळ होतं, तर मी शूट करून टाकलं. म्हणलं चला शूट करून घेऊ आणि आता निघूया इथून. चला. फायनली दर्शन झालं आहे. भले छोटं मंदिर आहे पण हे प्रसिद्ध आहे. म्हणतात इथं नवसाचं आहे, तुम्ही काय नवस वगैरे मागितलं तर नक्की पूर्ण होईल. हे पण आता नागठाणे पाटणवाला जो रोड आहे ना, सासपड म्हणून गाव लागतं, तिथेच आहे. रस्त्यालाच लागून आहे. तिथून वर आला की तुम्हाला लगेच हे मंदिर भेटेल. आणि खूप पॉप्युलर आहे इकडे, म्हणजे मानतात आहे ना, गणेश खिंड म्हणून म्हणतात. बाकी तो कधी आला इकडे नक्की दर्शन घ्या. आता जरा भूक लागली आहे, 12 वाजले. आता काहीतरी खायचा इंतजाम केला पाहिजे. बघू आता. जेवण वगैरे तर आणले, भाकरी चपाती भाकरी वगैरे आणले. आता कुठे जरा रानात मस्त मध्ये बघतो जागा आणि खायला बसतो. बाकी शूट तिथेच. येस, फायनली इथे एक छोटंसं मंदिर आहे त्या गणपतीच्या बाजूलाच. सिद्धनाथ जोगेश्वर मंदिर म्हणून आहे. मंदिराच्या बाजूला आम्हाला जागा भेटली तर आम्ही इथंच खायला बसलोय. काय घेऊन आलास? माझ्या आमच्याकडे महाद्या भेटतात. शेंगदाण्याच्या प्रकारची भाजी आहे आणि चपाती आहे आणि थोड्याशा भजी पण घेऊन आलो. बाकी तुम्हाला नजारा दाखवतो. यही है हमारे का खाने का ठिकाण. आणि हे ते मंदिर छोटस. हा डॉगीज दादा थोडस देते ना. हा आहे मात्याची भाजी, शेंगदाण्याची बनवलेली आहे आणि ही चपाती.
रोल करायचे मस्त, खूप भारी लागतं. खाऊन झालं आणि इतकं भारी वातावरण आहे ना, इतकी मस्त हवा चालल्या ना, असं वाटतं इथंच झोपावं, अजून एक सुट्टी एक्सटेंड करावी, बट नाही करू शकत. फायनली आता खाऊन झालंय. या मित्राची पण भूक भागली आपले डॉगेश बाईची. आणि आता इथं निघूया. आपलं रेड बुल ऑलरेडी तयारच आहे. सो लेट्स गो. बॅक टू द ट्रॅव्हलिंग. बघू कुठे फिरायला भेटलं, वेळ असेल तर लोणावळा करू, नाही तो घर पे. चलो. गाइस फाइनली इट्स अ टी ब्रेक टाइम और यही है प्रसाद मलाई चाह जो इस तरफ है, और वही से ही ये लिया हुआ है. एकदम टेस्टी है, मस्त है. फिक्स स्टॉप है, कभी भी आया ये पुणे का टोल नाका आता है, वहीं पे ही है एज यूजल फिक्स स्टॉप. चाय पीते और निकलते हैं. एंड चाय बेस्ट कॉम्बिनेशन. मज़ा तो है. आज का व्लॉग यही एंड करता हूँ इसी सनसेट के साथ और इसी पॉइंट पे. इससे ज़्यादा आज तो होगा नहीं. और ये ब्लॉग होता है एंड यही परत आता कुठेतरी गेलो नवीन ब्लॉग तेव्हा नक्कीच भेटू. लेट्स गो बाय. आज के लिए इतना ही. अब जाते सीधा घर और सीधा सो जाते हैं, फिर जाते हैं काम पे. दैट्स ऑल फॉर द डे. बाय.